नमस्कार मंडळी, सुवर्ण कोकण व्लॉगच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आशिष नाटळकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आता मी आहे मनवेल पाड्यामध्ये आणि आज आपण प्रवास करणार आहोत ओम साई ट्रॅव्हल्सने विरार ते तरळे। तर ही गाडी पुढे फणसगाव पडेल कॅन्टीनला देखील जाते। मे महिन्याच्या सुट्टीत आता भरपूर चाकरमानी मुंबईहून गावाला चाललेत किंवा गावावरून मुंबईला येत आहेत, तर तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे ओम साई ट्रॅव्हल्स। तर मी स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत। जर तुम्हाला या बसने प्रवास करायचा असेल तर या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा। आपण बसचं पूर्ण इंटेरियर, या बसचा रूट, त्याच्यानंतर सर्व या बसची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। तर ही व्हिडिओ देखील नक्की शेवटपर्यंत बघा। चॅनलला नवीन असाल मंडळी तर चॅनल आपला नक्की सबस्क्राईब करा। तर आपण आता या ठिकाणी विरारच्या पार्किंगमध्ये आलो आहोत आणि आपले ड्रायव्हर या गाडीचे रमेश दादा देखील आलेले आहेत आणि थोड्याच वेळात आपली बस निघेल। इथून 2:30 ते 3 वाजता बस निघते। खूप सुंदर अशी बस आहे। आता क्लिनिंग वगैरे झालं आहे, काय पाण्याचे कॅन वगैरे इथेच आहे, पूर्ण सर्व क्लीन वगैरे केलेली आहे बस आणि आता आपण प्रवासासाठी सज्ज आहोत। ओम साई ट्रॅव्हल्सची जी गाडी असतात तर यांचे पॅकेज देखील असतं, त्याच्यानंतर टूर्स देखील ते अरेंज करतात। तर त्यासाठी देखील तुम्ही संपर्क करू शकता। स्क्रीनवर दिलेले सर्व नंबर असतात, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा। कुठलाही पॅकेज असतात, म्हणजे आपला देवदर्शन वगैरे असतात किंवा सहलीसाठी वगैरे तुमका बसेस लागणार असतील तर ते देखील तुमका या ठिकाणी मिळू शकतं। तर त्याच्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा। ओम साई ट्रॅव्हल्स, तर आपली बस आलेली आहे ऑफिसच्या इथे। तर 3 वाजता इथून ही बस निघते। तर तुम्हाला मनवेल पाड्याला या ठिकाणी 2:30 पर्यंत यावं लागेल आणि 3 वाजताचा टाईम आहे या बसचा निघण्याचा। सो आपण आता थोड्या वेळात आतमध्ये बोर्ड करूया आणि इंटरनल सर्व जे फीचर्स आहेत, इंटरनल सिटिंग कोणत्या प्रकारे आहेत ते आपण एकदा चेक करूया। तर आपण आता गाडीच्या आतमध्ये आलो आहे आणि इकडे 2x2 अशा टाईपचं सिटिंग आहे। एका बाजूला या ठिकाणी 2 सीट्स आणि या बाजूला 2 सीट्स, कर्टन्स वगैरे आहेत, स्पेशियस विंडो। त्याच्यानंतर ह्या पूर्ण पुशबॅक आपल्या सीट्स आहेत। तर इथून तुम्ही बटन प्रेस केलं की या ठिकाणी ही जी आपली सीट आहे ती पाठीमागे वगैरे जाते। लेग स्पेस वगैरे देखील मस्त आहे, त्यामुळे कम्फर्टेबल आपला प्रवास होऊ शकतो। तर रात्रीच्या वेळी लाईट्स वगैरे ऑन होतील तर त्यावेळेचा मस्त आपल्याला व्ह्यू बघता येईल। तर आता विरारला या ठिकाणी थोड्या कमी सीट आहेत, पुढे आता बघूया सीट्स आपण सर्व कलेक्ट करत असा प्रवास करणार आहोत। ड्रायव्हर दादा आपले आलेले आहेत। आता थोड्याच वेळात आपली बस इथून निघेल। चला, तर या ठिकाणी आपण पार्सल्स वगैरे देखील पिकअप करतो। तर त्यासाठीचे संपूर्ण जे डिकी वगैरे आहेत, तर या ठिकाणी खूप स्पेशियस अशी जागा आहे दोन्ही साईडला, प्लस बॅक साईडला या ठिकाणी पार्सलसाठी आपल्याला जागा आहे, त्यामुळे तुमचं सामान वगैरे इथे राहू शकतं। गाडीची पूजा या ठिकाणी झालेली आहे आणि आता आपल्या ड्रायव्हर दादांनी देखील गाडी स्टार्ट केली आहे। तर बरोबर 3 वाजता आपण आता निघतोय गावी जाण्यासाठी। वाव, गणपती बाप्पा मोरया। फायनली आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे। तर आता इकडून कोणकोणता रूट आहे तर मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने ते सांगेनच। आपण पॅसेंजर कलेक्ट करत हा संपूर्ण प्रवास करणार आहोत। तर संपूर्ण प्रवास हा बघा आणि या बसमधून प्रवास करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर सर्व नंबर दिलेले आहेत बुकिंगसाठीचे, तर त्यांना नक्की संपर्क करा। खूप मस्त असा प्रवास असणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे। तर ड्रायव्हर दादा आहेत रमेश भाटकर, तर ते गाडी चालवणार आहेत। त्याच्यानंतर आपले पिकअप मॅन पार्थ तावडे, तर ते पिकअप मॅन आहेत। आणि त्याच्यानंतर आपल्याला सोबत मदत करण्यासाठी आहे सौरभ। तर असे आपण 4 जण पूर्ण हा गावचा प्रवास करणार आहोत। पार्थ कदाचित मला वाटतं पनवेलपर्यंत असेल ना? दोन्ही साईडने पूर्ण। ओके ओके, तर पूर्ण प्रवासात आपल्या पार्थ सोबत असणार आहे। खूप मस्त मजा येणार आहे। आणि आपण आता विरारमधून वसईमध्ये आपण एंट्री करतो ना, तर आपण आता विरार नालासोपारा, ओके, विरारनंतर आता आपण नालासोपाऱ्यामध्ये जातो। वेस्टर्न एक्सप्रेस हायवे का आपण जॉईन झालो इकडून। तर आपण जाताना बोरिवली, जोगेश्वरी, त्याच्यानंतर तिकडून बांद्रावरून सायन आणि सायननंतर बघूया पुढे आपल्या एक भांडूपला घ्यायचं आणि भांडूपवरून मग आपण पनवेल रूट काढणार। असं आपलं पूर्ण पिकअपचं रूट असतो का। तर आता सध्या आपल्याकडे फक्त 5 सीट असतात। अजून मला वाटतं चाकरमाने गावाजवळ जास्त सुरुवात नाही झाली आहे, कारण काही जणांची अजून शाळा वगैरे परीक्षा अजून बाकी असतात, काही जणांचे रिझल्ट पण लागले। तर जर तुम्ही मे महिन्यात जात असाल गावात, येताना जर मुंबईत यायचं असाल तर ओम साई ट्रॅव्हल्सला नक्की कॉन्टॅक्ट करा।
आपण स्क्रीनवर तुमचा नंबर सगळे दिलेलेच असतात. फाउंटन हॉटेलच्या ब्रिजच्या इथे आलो आहे आपण आणि मला वाटतं आता हा जो पूर्ण ब्रिज आहे या ब्रिजमुळे या ठिकाणचं ट्रॅफिक खूपच कमी झालं आहे. तर मला हेच बघायचं होतं की या ठिकाणी ब्रिजचं काम कुठपर्यंत आलं आहे ते, कारण इथून घोडबंदर म्हणजे ठाण्याला जाणारे वाहतूक, त्याच्यानंतर बोरिवली दहिसर जाणारी वाहतूक आणि ठाण्यावरून विरार साईडला जाणारी वाहतूक, तरी संपूर्ण कंजेस्टेड व्हायचे. तर या ब्रिजमुळे पूर्ण ते सुटेबल झालेलं आहे. सिग्नलला जे ट्रॅफिक जाम व्हायचं, पूर्ण घोडबंदर रोड आहे तो संपूर्ण जाम व्हायचा. तर खूप सुंदर असं हे काम केलेलं आहे ब्रिजचं. त्याच्यामुळे एक जो फ्लो असतो कंटिन्युअस, तर तो कंटिन्युअस चालू राहिलेला आहे आणि खूप मोठा असा ब्रिज या खाडीवर बांधण्यात आलेला आहे. वा, म्हणजे एक चांगलं झालं की आपण जर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून येत असू तर आपल्याला डायरेक्ट एंट्री इथून लेफ्टने ठाण्याला मिळणार. तिकडून ज्या येणाऱ्या गाड्या त्या सरळ थ्रू आऊट विरार साईडला जाणार आणि दुसऱ्या ज्या गाड्या आहेत त्या टर्न घेऊन ब्रिजच्या खालून, आता हे बघा त्या ब्रिजच्या खालून पूर्ण टर्न घेऊन ठाणे घोडबंदर रोडला जात आहेत. तर खूप सुंदर असं या ब्रिजचं काम झालेलं आहे. वा, ना सिग्नल ना कोणता ट्रॅफिक, नाहीतर या ठिकाणी जवळपास 1 ते 1.5 तास संपूर्ण ट्रॅफिकमध्ये जायचं आणि जवळपास 5 ते 6 किलोमीटर लांबपर्यंत रांगा लागायच्या वाहनांच्या. बोरिवली दिलं आणि मी आता मगासपासून जरा पाठीमागे बसलो आहे. मस्त कम्फर्टेबल सीट असतात आणि त्याच्यानंतर पुशबॅक वगैरे देखील चांगले होतात व्यवस्थित. एक मिनटं बघा, एवढे पूर्ण असे इन्क्लाइन होतात. मस्तपैकी आपण या ठिकाणी आराम करू शकतो. भारी ओव्हरऑल कम्फर्टेबल असा. पण अजून मागचे सगळे सीट खाली असत. आतापर्यंत मला वाटतं 5च सीट भरले आहेत. एमटी गाडीने तसा खूप कठीण असा डिझेलचा खर्च, ड्रायव्हर्स, इतर सर्व कर्मचाऱ्यांचा खर्च. तर आता बघूया कधी पॅसेंजर सर्व जमा होतात ते. जोगेश्वरीत पोचलो आपण. भयंकर ट्रॅफिक, दोन्ही साईडने पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. दहिसर टोल नाक्याच्या पुढेपासून जर ट्रॅफिक आपल्याला लागला ना तर आता जवळपास 6:15 वाजले आणि अजून आपण जोगेश्वरीत मागेच असावं. अजून आपल्या सायन, भांडूप सगळं पूर्ण प्रवास आणि प्रवासी पूर्ण पिकअप करत जायचा. अवसरच ट्रॅफिकमुळे आमचे 12 वाजले. पूर्ण जाम, टोटली जाम. यो जोगेश्वरी माझं स्टॉप असा. मी कधी पण बसने प्रवास करताना या ठिकाणी बसत आहे किंवा या ठिकाणी उतरत आहे. जोगेश्वरीवाले कोण कोण असतील त्यांनी नक्की कमेंट करा की तुम्ही कोणत्या बसने येतास आणि काय उतरतास ते. एअरपोर्ट रोडच्या इथं येलो आणि मस्तपैकी चहा पितो. जरा झोप येऊ लागले कारण ट्रॅफिकमध्ये खूप कंटाळलेलं, खूप ट्रॅफिक होता. त्याच्यानंतर सर्व पार्सल वगैरे कलेक्ट करायचे होते, ते परत रिसिव्ह म्हणजे देवचे पण होते. भयंकर हाल, बसवाल्यांचे लय हाल होतात आणि आता सीझनमध्ये तर खूपच. ड्रायव्हरांका तर खूप म्हणजे असे मोठ्या गाड्या ट्रॅफिकमधून काढूचे लागतात. त्यानंतर पिकअप मॅन असतात, ते फोन उचलून जवळपास 200-250 फोन उचलतात ते सकाळी, परत आता संध्याकाळी, दुपारनंतर. त्याच्यानंतर ते काम करणारे हेल्पर्स असतात, त्यांचे पण भयंकर सामान उतरवा, परत नवीन सामान चढवा, तर व्यवस्थित लावून ठेवा प्रत्येका टाईमनुसार आणि त्यांचा बरोबर व्यवस्थित असं सामान द्यावं. खूप जबाबदारी असतात. तर हॅट्स ऑफ बसवाल्यांका. आपण आज ज्या गाडीने प्रवास करतो ना तर त्याचे आपले पिकअप मॅन पार्थ, तर याचा आज बड्डे असा आणि त्या बड्डे सेलिब्रेशनसाठी खास छोटंसं केक आणल्याने इकडे तुफान आहे. मगाशी आमका आईस्क्रीम मिळाला, आता केक. वाव, बड्डे बॉय सन्मानपूर्वक चाकू हातात घेतलेला. हॅपी बर्थडे टू यू. वाव, एक नंबर. थँक्यू. संध्याकाळचे 7:30 वाजल्यात आणि आपण वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, त्याच्यानंतर सायन आणि त्यानंतर आपण आता चाललो भांडूपला.
की भांडूप आपला लास्ट डेस्टिनेशन असा. भांडूपवरून नंतर आपण पनवेलला बाहेर पडताना भांडूप. तर आपण आता इलव भांडूपला इकडे पिकअप असत आणि त्याच्यानंतर मग कामोठे नेरळ वगैरे असत पिकअप. तर या आपण सिटीतून आता लास्ट बाहेर पडतो. तर मुंबई सोडून आपण आता लागलो आपल्या मुंबई गोवा हायवे. भयंकर ट्रॅफिक होतं आज मुंबईत, खूप कंटाळा येतो. भांडूप नंतर तर खूपच गाडी स्लो झाली. तर आता आपण फायनली मुंबई गोवा हायवे कार लागलो आणि आता आपण असं कर्नाटकच्या अभयारण्याच्या एरियामध्ये आणि थोड्याच वेळात या ठिकाणी पुढे आता आपण जो थांबतो पेनमध्ये. खूप भूक लागली असा, तर मस्त आता जेवण घेऊया. जेव थांबलो आपण आणि हॉटेल असा इकडे जय अंबे. तर आपले भाटकर दादा आता उतरले, म्हणजे मगाशीच पनवेलच्या जरा पाठीमागेच ते उतरले गाडीवरून. नंतर आता नवीन एक ड्रायव्हर दादा आपले बसले, त्यांचं नाव नंतर मी तुमका सांगते. तर चला, पिकअप मॅन प्रभू पार्थ. तर आज त्याचा बड्डे असा. आणि अजून हे काय गेलो, सौरभ काय गेलो, सौरभ असलो. ओके चला जेवू जाऊया ना. चलो आता हॉटेलला आपण जेवतो मस्तपैकी आणि मग नंतर पुन्हा एकदा प्रवासाक सुरुवात करू. तर चला, आपली आता बस निघतात जेवण. सर्व रेडी झाले आहेत, पॅसेंजर पण सगळे बसले आहेत. आपण पण आता बसूया. आपली बस आता इकडून निघालेली असा आणि इकडे अजून भरपूर सारे बसेस या ठिकाणी जेवसाठी थांबले आहेत. आपली बस असा ती अर्धीच असा भरलेली, साधारण माझ्या मते 20-21 सीट असताले. आज गर्दी अजिबात नाही आहे, पण आता माझ्या मते नंतर परीक्षा वगैरे झाल्यानंतर गर्दी होत सुरू. जेवल्यानंतर आता आपण करत आलो जरा आराम मस्तपैकी, म्हणून थोडासा मी त्या ठिकाणी सीट खाली होते तिकडे येले. मागासपासून मी पुढे बसलेले, पुढून तुमका सर्व फुटेज दाखवत होते. आता मस्तपैकी मागे बसून थोडा वेळ आराम करणार आणि मग नंतर सकाळी आपण डायरेक्ट तुमका भेटू. गुड मॉर्निंग मंडळी. तर आपण आता पोचलो खारेपाटणला आणि मस्त प्रवास झालो. मी रात्री जेवल्यानंतर म्हणजे पेनमध्ये जो झोपलं आहे ना, डायरेक्ट माझा लांजात जाग गेली. म्हणजे आम्ही संगमेश्वरवरून आतमध्ये गेलो त्या रोडने, तर वाटो जो फाटो होतो तिकडे जाग गेली. मस्त झोप लागली पाठीमागे असून पण. तर ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स एक नंबर होतो. म्हणजे ड्रायव्हर्स, त्याच्यानंतर जे पूर्ण बसचे सहकारी असत, स्टाफ असा बसतो एक नंबर हेल्पफुल असा. कारण मी बघितलं आहे तर मुंबईत ट्रॅफिक कंडिशनमुळे ज्या ठिकाणी पॅसेंजर उभे असायचे ना, तर तिकडे बसला मिळायचे नाही, तर ते जरा पुढे मागे व्हायचे. तर पूर्ण जे स्टाफची मंडळी असायचे त्यांना सामान वगैरे पिकअप करून मदत करायची. ड्रायव्हर्सचं ड्रायव्हिंग तर एक नंबर असं. मी मागे झोपलेलं आहे म्हणजे पेनपासून, तरी पण एवढा का माका जाणवला नाही. आता हायवेच्या कंडिशनमुळे थोडाफार गाडी आदळतात, पण ड्रायव्हिंग व्यवस्थित असतं तर तापमान तेवढा काय वाटत नाही. मस्त मी पेनपासून अगदी लांजापर्यंत झोप काढले. सो ड्रायव्हिंगबद्दल काय सवालच नाही. तर नक्की तुम्ही प्रवास करा ओम साई ट्रॅव्हल्सने. तर माझा एक्सपिरियन्स तरी चांगलाच असं. सीट्स वगैरे पण कम्फर्टेबल असत, विंडो वगैरेनी पण कम्फर्टेबल असत, बेस्ट. तर आता आपण उतरत आलो तरळ्यामध्ये, तिकडून नांदगाव आणि मग जात आलो शिरगाव. सो ओम साई ट्रॅव्हल्सचं व्हिडिओ तुमचा कसं वाटलं तो कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असेल मंडळी तर आपलं सुवर्ण कोकण व्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बसचे कॉन्टॅक्ट नंबर आपण बुकिंगसाठीचे दिलेले असत, लोकेशन वगैरे पण सगळं सांगितलेलं असतं. सो तुमच्या ओम साई ट्रॅव्हल्सच्या प्रवासासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. चला टाटा. आपण उतरलं कासारड्यावर. तर यांचे सगळ्यांचे खूप आभार. मस्त आपला प्रवास झाला तिघांसोबत. टाटा. ओम साई ट्रॅव्हल्स. तर आपण उतरलो कासारडे तिठ्यावर. होय फोन करते. चला, तर ही बस आता इकडून पडेल कॅन्टीनला जातील. या आपण इकडून चाललो नांदगाव मार्गे शिरगावला.